नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जीरा राईस तयार करूया. 2 तमालपत्रे, 1 चमचाभर मिऱ्या, 4 ते 5 लवंगा आणि 4 वेलदोडे घेतले आहे. गॅसवर कुकर तापण्यासाठी ठेवला आहे. आता यामध्ये आपण 4 मोठे चमचे तूप घालूया. आता तूप चांगले तापले आहे. यामध्ये हे मसाले घालूया. हे मसाले या तुपात चांगले फ्राय करूया. 1 मोठा चमचा जिरे घालूया. अर्धा किलो सोना मसुरी तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे. हे तांदूळ मी आधीच मोजून घेतले आहे. जितके तांदूळ घेतले असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचे आहे. समजा 1 वाटी तांदूळ असतील तर 2 वाट्या पाणी घालायचे आहे. हे तांदूळ तुपामध्येच 1 मिनिटभर परतूया. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते. आता यामध्ये मी पाणी घालते. आज मी गरम पाणीच वापरणार आहे, त्यामुळे जीरा राईस लवकर तयार होईल. तुम्ही गरम पाणी किंवा थंड पाणी सुद्धा वापरू शकता. पाणी घातल्यावर एकदा चांगले ढवळायचे आहे. आता आपण या कुकरच्या 2 शिट्या काढूया. आता कुकरच्या 2 शिट्या झाल्या. मी गॅस बंद केला. आता कुकरची वाफ गेली आहे. हे बघा, आपला जीरा राईस आता तयार आहे. चांगला फळफळीत असा जीरा राईस आपला तयार झाला आहे. हा जीरा राईस तुम्ही दाल तडका किंवा राजम्याच्या उसळीसोबत सर्व करू शकता किंवा कोणत्याही कडधान्याच्या उसळीसोबत सुद्धा सर्व करू शकता. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.